हे करतात। उठा साधू संत साधा आपुले हित, अशा प्रकारे साधूने साधूला केलेला उपदेश आहे। जाऊ द्या ना, आपल्या चिमुकल्या मुक्ताबाईंनी ज्ञानोबांना अगदी विचार करता नको जीवन, कारण आळंदीकराने माऊलीला पीठही मागू दिलं नाही। थोडं पीठ जे जवळ होतं हिशोबा खेचराने ते पीठ मातीत कालवलं। मुक्ताबाईला मांडे खायचे होते, ज्ञानोबाराने पाठीचा तवा लावला। आणि हे आळंदीकर माऊली यांचं चौघाचं तोंड पाहिल्यानंतर सती आंघोळ करत होते। माऊली सांगतात नको, आता काठी लावून घेतली आणि ज्ञानोबाने विचार केला आता बस जीवन संपायचं। पण 5 वर्षाच्या मुक्ताबाईने ज्ञानोबाला सांगितलं, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा, विश्वरागे झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी, जीभ दाताने चाविली कोणी बत्तीसी तारिली किंवा पारिली। फेटेवर बाबा तुम्हाला ऐकू येतं का? तुम्हाला ऐकू येतं का? तो उचलू दे असं नाही ना। तुम्हाला विचारतो, जीभ दाताने चावल्यानंतर आपण दात पाडतो का? का पाडित नाही? जीभ कोणाची आहे? रामभाऊची, दात शांभाऊचे। विश्वरागे झाले वन्नी, अरे ज्ञानराजा समाज हा अग्नी हो दे, संती सुखे व्हावे पाणी। सांगू का, भगवान कृष्ण परमात्म्याचं जीवन संघर्षमय जीवन आहे। आज आम्हाला ओवे गेल्या ज्ञानेश्वरीमध्ये 11व्या अध्यायामध्ये, नुघरता बाळपणाची फुले, जेने मी आदानवे सृष्टी केली, करी धरून उमालेली महेंद्र महिमे, प्रथम दशीच्या पहाटे माझे कंसा आईची आतटे। सगळी ज्ञानेश्वरी पाठे तुम्हाला सगळं सांगू बसू काय?